संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील स्वर्गीय सोपान बोर यांच्या संकुलात बोटा गट व आंबीखालसा गणातील कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत पार पडली, तर उपस्थितांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी म्हणले की देशात बेरोजगारी वाढते, शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतकरी पूर्णतः वैतागलेला आहे, महिला असुरक्षित आहेत, महागाई वाढत आहे, दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असे अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित करून उमेदवाराचे चिन्ह नवीन आहे ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचेत व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सुजय विखे येतो 9% किंवा 11%, निलेश लंके येतात 91%। त्या वेळेपुरत आपण विरोधामध्ये जायचं कुठं युट्यूबचे बटन क्लिक करताना। तर असं जर तुम्ही महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर आजची परिस्थिती ही भाजपाच्या 100% विरोधात आहे, परंतु मतदान आणि जे चिन्ह बदलल्यात त्याची जाणीव आपण करून द्यावी अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। बोलता त्या ठिकाणी लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने कोणते खासदार पाठवायचे हे खऱ्या अर्थाने हे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी कोणती जबाबदारी घ्यायची, ती जबाबदारी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये द्यायचं कार्यकर्त्याचं काम आहे। म्हणून आपापल्या गावामध्ये जनजागृती करताना आपण आपल्याला कोणते खासदार निवडून द्यायचे, आपले खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे, अधिकृत उमेदवार, हे शिर्डी लोक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत, परंतु हे करत असताना त्यांना आता मशाल ही चिन्ह भेटलेलं आहे। या संदर्भामध्ये आपण जनजागृती केली पाहिजे। खऱ्या अर्थानं गेले 10 वर्ष असणारे लोखंडे खासदार आपल्याला होते, तरी ते 10 वर्षामध्ये या पठार भागामध्ये कोणत्या कार्यकर्त्याच्या तर नव्हे, परंतु सर्वसामान्य माणसाला कोणत्या गावामध्ये येऊन त्यांनी भेट सुद्धा दिलेली नाही। हे खऱ्या अर्थानं किती दुर्दैव। आणि हे निवडून देताना त्या टायमाला मोदी लाटेमध्ये त्यांना निवडून आपणच दिलं। खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्य माणसांनी आता जागा होणे गरजेचं आहे। 2000 रुपये क्विंटलला कांदा वापरावा लागला, 1800 रुपये क्विंटलला कांदा वापरावा लागला, मला 1000 रुपये गोण पडली। मग मोदीने मला 6000 रुपये, मोदी सरकारने मला 6000 रुपये दिले, पण माझे 5 लाख रुपये कापले गेले। हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जर लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकरी जागृत झाला पाहिजे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता आनंदाची गोष्ट सांगतो साहेब, मी एक देवाची सेवा करतो आणि मधने सर आहेत, मधने सरांना माहिती आहे, कारण परवाच आकाशवाणी झालेली आहे। जशी वसुदेव आणि देवकीच्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली त्या पद्धतीनं आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आणि नगरची लंके साहेबांची आकाशवाणी झाली आणि हे खासदार झालेत। आता फक्त जनजागृती करणं हे आपण ध्येय ठेवलं पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये भूत लावताना आता साहेब एक आनंदाची गोष्ट आहे, चंद्रकांत घुले शरदचंद्र गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले, त्यामुळे आता माझ्या गावामध्ये भूत लावा सुद्धा मला मोकळं झालंय माझे भाऊ, पण तुमच्या गावामध्ये एक अडचण असं वाटतंय। त्यांचंही खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो। आणि जनजागृती करत असताना सर्व मतदारांनी, गावच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये भूत लावताना भूत होईल तेवढं 100% मतदान आपल्या भाऊसाहेब वाकचौरे मशाल या चिन्हाला करू अशी साहेब मी ग्वाही देतो। आणि याचे ते सचिव होते, त्यांना लोकांची माहिती खाल्ल्यापासून वारल्यापर्यंत त्यांना जाणीवी, त्या दृष्टीनं असा उमेदवार मिळणं असं शक्यतो मिळत नाही आणि त्यांना काम करण्याची एक संधी आपण सर्वांनी द्यावी अशी मी आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। पठार भागात पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि आता त्यांनी सांगितलं ते कुपनामध्ये जे तेल मिळतं, ती पिशवी मिळते, हे मंत्री किंवा आमदार हे तेल खातात का? हे जे पातळ गेले हे अशी यांच्या मंडळी
किंवा बहिणी हे घालतील का, अशी याला कसं लोकांचं फक्त बोलवायचं एवढंच आहे. आणि आपण शेतकरी, आपण औषधं घेतो, खतं घेतो, 18% GST लावला जातो. 1 लाख जर आपण हे घेतलं त्याला 18,000 रुपये आपण देतो, 6,000 आपल्याला देते. पहा किती फरक आहे. आपल्याच खिशातलं काढायचंय. आणि महागाई कोणती, कशात महागाई नाही. सर्वात महागाई ही आपल्या सर्वांना त्या महागाईची जळ बसत आहे. गॅस असो, डिझेल असो, पेट्रोल असो, शेतीचे अवजार असो, यांना GST. शेतीसाठी यांनी काय केलं, त्या दृष्टीनं आपण सर्व शेतकरी आहात. आणि भाऊसाहेब वागचौरे हे आपल्या आघाडीचे उमेदवार आहे. त्यांचं निशाणे नवीन आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या गावात, आम्ही पठार भागाचं सारोळा असो, वरुडी असो, कोकरी असो, हे काँग्रेसचीच गाव आहे. त्या दृष्टीनं 80-90% हे काँग्रेसची गाव आहे. तरी सर्वांनी आम्ही मोठा प्रयत्न करून भाऊसाहेब वागचौरे यांना विजय करू. आणि आपले खताचे व्यापारी अक्षरशः त्यांनी तळमळीने जे सांगितलं, कारण तुम्ही पाप गेली 70 वर्ष जरी काँग्रेसने राजकारण केलं, परंतु खताच्या गुन्ह्यावर एवढा इन्कम टॅक्स आणि चित्र पाठवण्याची काही गरज होती का? काहीच गरज नव्हती. म्हणजे हे चित्र पाठवलं म्हणजे लोकांची प्रसिद्धी मागवण्यासाठी आणि भीक मागण्यासाठी. ही बाकी काळाची गरज आहे शेतकऱ्यांना. तो GST झाला, तुम्ही पहा ना, आज 100% जवळजवळ सर्व घरांमध्ये 2-2 गॅस आहेत. आणि ज्या वेळेस गॅसची प्राप्ती करायची या सरकार भाजपचं आल्यानंतर, अरे काँग्रेसच्या काळामध्ये 300 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंत मिळणारा गॅस, आणि त्यांनी 2-2.5 वर्ष लगेच सबसिडी बंद करून टाकली. म्हणजे किती पैसे आपल्याकडून घेतले असतील? त्याचं काही गणित आहे का? किती अब्ज कोटी रुपयाची संपत्ती आपल्याकडून होऊन गेले. आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये म्हणजे काय टिकल्या दिल्या, टिकल्या. आणि त्या टिकल्यानं आपला शेतकरी बार त्यांनी धुळीस मिळवला. आज कांद्याचं मार्केट असेल सगळं गेली 5 ते 10 वर्ष शेतकऱ्याची परिस्थिती, कांद्याचे बाजार त्यांनी किती 15 दिवस वाढले, फक्त 15 दिवस. आजीरावनं मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 दिवस बाजार वाढल्यानंतर ज्यावेळेस आपल्या पठार भागाचा असू नाही तर कोणत्याही भागात असू, ज्यावेळेस सेंद्रिय कांदा पिकतो, त्या सेंद्रिय कांद्याचा नेमक्या अचानक बाजारपेठेमध्ये आपला घाऊक व्यापार होणार. त्यांनी 2 मिनिटात सगळं पैसे चिकवण्याचं काम केलं. जसं अर्जुन म्हणले 5 लाख रुपये माझे तोटा झाला, तसं मला मी तर पाहतो माझ्या आठवणीमध्ये देशमुख साहेब 10 वर्ष मी कांदा पिकवतोय. नेमके बाजार वाढवण्याचं काम झालं का भाजपनं निर्यात बंदी केली, नाफेडचा कांदा खरेदी करायचा. आणि शेतकऱ्याचे केवढे आपले आणि डिझेल पेट्रोलचे दर पुढे होते. आज विचार करा, शेतकऱ्याला जर पेट्रोल टाकून जायचं म्हटलं, आज संगमनेरला जरी आपल्याला कार्यकर्त्याला जर मिटिंगला जायचं म्हटलं तर 200 रुपये खर्च होतो. आज काय घटतो ते, आज 100 पुढे 40 रुपये पुढे. आज परिस्थिती जगामध्ये पाहिली तर मोदीनं फक्त व्यापारी वर्ग आणि जे शहरी भाग आहे त्यांच्या सुखासाठी केलं. शेतकऱ्याचा भाजीपाला त्या बाजारपेठेत जातो आणि त्याचे बाकी आपल्याला दामदुप्पट देण्याचं काम करत नाही. आपली शहरात राहणारी शेतकरीच मंडळी, माझी बाकी शहरातल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण यावेळेस आता महाराष्ट्रामध्ये पहा, आज चंद्रराजे पवार असतील, बाकी तुम्हाला संतोष शिंदे साहेबांचं ते एक सुद्धा शीट येणार नाही साहेब. कारण माझ्या माहितीप्रमाणे मी जवळजवळ गेले 15 दिवस माझे मित्र भरपूर आहेत. आणि राजकीय मंडळी असताना पुणे विभागात असू द्या, मावळमध्ये असू द्या, परंतु या वेळेस बाकी तुम्हाला सांगतो त्यांचा सपाटाच होणार आहे. फक्त 10 जागेच्या पुढे जागा त्यांना मिळणार नाही. कारण आपलीही काही आपल्यामध्ये गुंडबारी असती, ती गुंडगिरी केली तर. पण आज या वेळेस महाराष्ट्रामध्ये आपली 40च्या दरम्यान सीट केल्याशिवाय राहणार नाही या निवेदन सांगतो. आणि आता फक्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती का आपलं गाव सांभाळायचंय. आणि आपलं सगळं गाव सांभाळत असताना चिन्हाचा बदल झालाय, ते चिन्ह जपून बाकी सामान्य नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण वागचौऱ्यांचं चिन्ह आहे स्मशान. आपण नामदार साहेबांच्या आशीर्वादानं आपला तालुका, आणि जर आपले शिरोजादा आले तर साहेब पुढच्या वेळेस नक्कीच यावेळेस मुख्यमंत्री असतील, मी सुद्धा या विचारानं सांगतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. जय जय महाराज.
कोण नाही तर मग माझं रायबल तसं आमचं दादांबद्दल असतं. दादा जे काम देतील ते आम्ही करतच असतो. आणि नक्कीच अजय दादा तसेच नामदार साहेब इंद्रजित भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही नेहमीच पाठिंबा देत आलो आहे. तुम्ही आमचं सारोळे पठार ग्रामपंचायतचं मागे 5 वर्ष 10 वर्षाचं मतदान बघा. आमदार लामटे साहेबांनाही दादांच्या 1-2 दिवसांच्या याच्यात आम्ही जवळजवळ 90% मतदान केलं होतं. तितक्याच टक्के मतदान आम्ही साहेबांनाही यावेळी साहेब असतील, इंद्रजित भाऊ असतील, अजय दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवू ही ग्वाही देतो. कारण त्यांचं काम, त्यांना जी संधी मिळाली होती 5 वर्ष मागे, त्यांनी त्या संधीचं अगदी सोनं करून ठेवलं होतं. तेव्हा आज सर्वजण आपण सुद्धा आपल्या सर्वांना हे कळतं आहे की कोण काम करतो आणि कोण काम करत नाही. तेव्हा सर्वांना माहीत आहे की भाऊसाहेब वागचौरे हे सर्व संपन्न असे व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं ज्यावेळेस माळेगाव, मला एक अनुभव आला त्यावेळेस मी सरपंच होतो माळेगावचा. आमचं सभामंडपाचं काम होतं साहेब. सभामंडपाच्या कामाला एक सहीची गरज होती. आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. ज्यावेळेस आम्ही शिर्डीला गेलो तर शिर्डीला ते म्हणे मी जरा बाहेर आहे तर तुम्ही एक काम करा, संगमेरला या. संगमेरला त्यांनी 1:30 वाजता आमच्या याच्यावर सही केली. 1:30 वाजता. म्हणजे ही व्यक्ती इतकी कामाची व्यक्ती आहे. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो की आपण सर्व मंडळी जर हा गारगाव पट्टा आपला जर सोडला तर आपण जे खरेवर पठारावरती आहोत, तर पठारावर जर आपला खरा जर प्रश्न जर कोणता असेल तो रस्ता आणि पाणी. आता यांनी जे पाण्याचं चाललंय जलजीवन, हे जलजीवन इथपर्यंत सक्सेस होईल. परंतु ही व्यक्ती, अशी व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पठार भागाचा, आपल्या सर्वांचा, शेतकऱ्यांचा सर्व कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व जण आपण जाणतात. आणि त्यांना मी माळेगाव पठारातला तर काही आमच्या गावाबद्दल सांगायची गरज नाही. त्यांना आम्ही एक देव समजतो त्या व्यक्तीला, आमचं गाव. तेव्हा 80 ते 90% आमच्या गावातून मतदान नक्की त्यांना होईल ही मी त्यांना ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द मतदान करणार नाही अशी महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी घेतली. म्हणजे सगळीकडेच वातावरण तयार झाले, आजच नाही. परंतु या ठिकाणी अजय भाऊला मला एक सांगायचंय, कारण आम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते जरी असलो तरी लहानपणापासून त्या राजकारणामध्ये आहोत. परंतु आता आम्हाला जरा मागं ठेवा. परंतु तरुण वर्ग, तरुण शक्ती ही फार महत्वाची. तरुण शक्ती ही फार महत्वाची. आज तरुण शक्ती ही आपल्याला आपण सगळ्यांना केली पाहिजे. आणि जे नियोजन केलेलं आहे आज तर मी प्रथम पाहतो माझ्या म्हणजे राजकारणाच्या याच्यामध्ये मी प्रथम पाहतो. आजची जी मिटिंग आहे ही एवढी मोठी झाली, त्यांनी नियोजन केलं, त्याला मी धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द वर डोकंच काढून द्यायचं अशी परिस्थिती. आणि हे सरकार हे लाट मारून घालायला पाहिजे, साधं ढकलून घालायची की नाही. अतिशय त्याचे परिणाम आपल्या चुलीत पाणी वाटले, शेतकऱ्याच्या चुलीत पाणी वाटले, आपली शेतकऱ्यांची चूल जावली. आणि सगळ्यांनी खरं पेटून उठलं पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र असं आहे. आता जर आपण ते फेसबुकवर थोडंसं हे पाहिलं तर लोक म्हणतात का बुवा हे सरकार जायलाच पाहिजे, हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. तर हे सरकार जायलाच पाहिजे आणि जी चूक केली ती दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या मते राजीव गांधींनी ज्यावेळेस या 18 वर्षाच्या तरुणांना मतदानाचा हक्क दिला ना, माझ्या मताने ती सगळ्यात मोठी गोष्ट झाली असं मला वाटतं. हा, तिथून पुढं गणित वरलं, तिथं पुढं विचारी माणसाच्या हातात सत्ता राहिली नाही. अविचारी माणसाच्या पोरांच्या हातात सत्ता गेली आणि ते काही करायला लागले, गंमत म्हणून नाही का त्याला पाडायला लागले. आणि त्याचा परिणाम असं झाला का ते आपणच आपले पोळलं. आणि ती चूक आता चालू वर्षी होऊ द्यायची नाही. आपले भाऊसाहेब वागचौरे आपले खासदार होणार, ते पहिले खासदार होते आणि ते शिर्डी संस्थांचे कार्यकारी संचालक होते. आणि अतिशय आदबीनं वागणारा माणूस, जंटलमन माणूस. आणि त्याचं आपण मान राखला पाहिजे. आपण त्यांना सर्वजण बहुमताने निवडून दिलं अशीच इच्छा व्यक्त करतो. आपण पाहिलं या ठिकाणी प्रत्येक जणाला आता शेतकरी कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, गॅस असेल याच्यावर तर आपण बोललो. पण खरं सांगायचं म्हणजे आजची परिस्थिती अशी का आपण आपल्या आयुष्यातली 10 वर्ष, माणसाला जीवनातला एक दिवस महत्वाचा असतो, पण आपल्या आयुष्यातली शेतकरी म्हणून आपल्या आयुष्यातली 10 वर्षे खऱ्या अर्थाने वाया लागली.
आपण संसार प्रपंच करीत असताना आपल्या पुढील पिढीसाठी करीत असतो, आपल्या मुलासाठी आपण करीत असतो आणि आज ती गरज खऱ्या अर्थाने आपली पुढची पिढी जर जगवायची असेल, ती जर तारायची असेल, तर आज आपण या ठिकाणी या महाविकास आघाडी बरोबर राहणं ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी काळाची गरज आहे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला या ठिकाणी माफ करणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी उलट्या पालट्या कोलट्या उड्या घेतल्या, पदं घेतली, मंत्रिपदं घेतली, साहेबांनाही काही मिळालं असतं, कोणत्याही पदावरती जाऊ शकले असते. परंतु साहेब जर गेले असते तर या शेतकऱ्यांचं दुःख, या गरिबांचं दुःख मांडायला माणूस राहिला नसता. आणि आज साहेबांच्या माध्यमातून आपण हे विचार या ठिकाणी आज मांडित आहोत. आज खरं म्हणजे राज्यघटना असेल, आज राज्यघटना म्हणजे काँग्रेसच्या घटना, ते नीती तत्व तीच काँग्रेसची तत्व आहेत. राज्यघटनेची जी तत्व आहे तीच काँग्रेसची तत्व आहे आणि ती जतन करायचं काम खऱ्या अर्थानं जे निष्ठावान साहेबांसारखी माणसं राहिली यांच्यामुळे आज आपण त्याला सामोरं जाऊ शकतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाजप सरकार आज आपण म्हणतो हुकुमशाही, पुढच्या 5 वर्षात हुकुमशाही येणे बाकी नाही राहिली. आज तुमचं कोर्ट आहे का तुमच्या कार्यात? कोणती घटना नाही. न्याय व्यवस्था आहे का तुमच्या ताब्यात? आज ते जे घडतंय ना, ते जे ठरवितात तेच घडते. त्याच्या वेगळा असा कोर्टाचा किंवा आता इतकं राजकारण खालच्या पातळीचं एवढा पक्ष फुटावा, एवढ्या पद्धतीचं सांगा कोणाला पटलंय काही ह्या घटना. आणि आता आपण म्हणतो काही गोष्टी कार्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. काय म्हणतात आम्ही विकासासाठी, आपली परिस्थिती विकासासाठी किंवा निधीसाठी, याला विकास निधी मिळालाच पाहिजे, झालाच पाहिजे, पण हा विचारही टिकला पाहिजे. आपल्याला याचा विचार करावा लागतो. 2 दिवस कुणी गेला असेल तिकडे आपल्याला 2 रुपये दिले असतील, पण त्या 2 रुपया मागे न जाता या विचाराबरोबर राहिलं पाहिजे. साहेबांना या ठिकाणी थोरात साहेबांना खऱ्या अर्थ आपलं वास्तव्यात आहे. त्यांचं 15 वर्षापूर्वी ते खासदार होते, त्यांनी काम चांगलं केलेलंच आहे, उमेदवारही चांगला शोधलेला आहे. पण साहेबांच्या खऱ्या अर्थाने हात बळकट आपल्याला करायचे ही ताकद काँग्रेस पक्षाची तळाला. आणि आज न्याय व्यवस्था खऱ्या अर्थानं एवढीच वेळ आली तुम्हाला न्याय करायची. कारण जर आता तुम्ही न्याय व्यवस्थित केला नाही, कारण कोर्ट कचेरी न्याय करत नाही, सर्वसामान्य माणसाच्या हातात, तुमच्या हातात आज खऱ्या अर्थानं न्याय आलेला. आणि आज तुम्ही योग्य न्याय जर केला तरच आपल्याला या ठिकाणी पुढची पिढी या ठिकाणी माफ करील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मागच्या 2019ला आपलं राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन 2-2.5 वर्ष खूप चांगलं काम उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री नाते खूप चांगलं काम केलं. त्यांच्या जोडीला आपले सर्वांचे मार्गदर्शक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब होते. सर्वांनी एकत्र पद्धतीत काम केलं. पण त्या 2.5 वर्षानंतर बीजेपीने ज्या पद्धतीत शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि हे काय महाराष्ट्रात जे काही चालू आहे घराघरात भांडण लावायचं काम, हे काय चांगल्या प्रकारे चालू नाही. आज आपण महाविकास आघाडी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्याचबरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील, या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्याचप्रमाणे देशामध्ये सुद्धा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्याचं नाव आपण इंडिया दिलेलं आहे. आणि इंडियाच्या नेतृत्वाखाली आपण बीजेपीच्या विरुद्ध प्रत्येक राज्यामध्ये आपण निवडणूक लढतोय. आपण सर्वांनी सांगितलं, अण्णा असतील, सर्वांनी सांगितलं की बीजेपीने गेल्या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीत कारभार केलाय, मोदींनी कशा पद्धतीत कारभार केलाय. मोदी साहेब जेव्हा 2014ला जेव्हा सत्तेमध्ये आले, त्यांनी लोकांना काय काय आश्वासन दिले आपण सगळं विसरलोय असं मला वाटतं. प्रत्येकाला सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये येतील. आले कोणाच्या खात्यावर 15 लाख? दरवर्षी सांगितलं एका वर्षात 2 कोटी नोकऱ्या देणार. मला नोकरी भेटली की नोकरी. शेतकऱ्याला मी हमीभाव देणार. मला हमीभाव भेटला का? आज जी परिस्थिती झाली आहे, तुम्ही जर बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बघितली, तुम्ही कालचे परवाचे सर्वे बघितले, तर आपण किती नंबरला गेलो, वरून खाली घसरत आलो आहे. आर्थिक स्थिती आपली ढासळलेली आहे. न्यायव्यवस्थेत कालच माजी सरन्यायाधीश 21 न्यायाधीशांनी असं पत्र दिलंय आपल्या सरन्यायाधीशांना की न्यायव्यवस्थेवर दबाव वाढत चालला आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव असेल तर ह्या देशाचं काय होईल आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दृष्टीने वाटचाल चाललेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खासदार भाऊसाहेब वागचौरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला आपल्याला भरघोस मतं देऊन आपल्याला आणायचं. हे गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे, घराघरात पोहोचलं पाहिजे, गोरगरिबाच्या घरात पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्याच्या घरात पोहोचलं पाहिजे. आजही आपण जर गेलो तरी 10 लोकांना विचारलं
भाऊसाहेब वागचौरे साहेबांचं चिन्ह काय आहे, तर अजूनही त्यातल्या 5 लोकांना चिन्ह माहीत नाही. आता गाडेकर साहेब मी सहज म्हणून सांगतो, मी जास्त याचं नाही, कारण की 2014ला भाऊसाहेब वागचौरे काँग्रेसमध्ये आले, तेव्हा चिन्ह त्यांचं पंजा होतं. 2019ला आपण निजरनेश्वरला थोरात साहेबांची प्रचाराचा नारळ फुटला, त्यांनी तिथं भाषण केलं, श्रीरामपूरला जाऊन बीजेपीमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांचं चिन्ह कमळ होतं. त्याच्यानंतर मागच्या लोकसभेत ते अपक्ष उभे राहिले आणि आता त्यांची मशाल आहे, म्हणून चिन्ह आपल्याला लोक म्हणायचे नाही तर मागचं धनुष्यबाण. असं न करता आपल्याला कार्यकर्त्यांना बूथवरती जाऊन आपण आता सर्व बूथ प्रमुख आहात, प्रत्येक गावाचे प्रमुख घटक आहात, भाऊसाहेब वागचौरेला आपल्या निवडून आणण्यासाठी त्यांचं सगळ्यात महत्वाचं मशाल चिन्ह आपल्या घराघरात पोहोचवायचं काम आपल्याला करायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, कारण की आज वातावरण खूप चांगलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोरात साहेब असतील, पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या बाजूने आज कोल आहे आणि हा कोलाचा फायदा आपल्याला आपल्या शिर्डी लोकसभेमध्ये घ्यायचा आहे. त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर आपल्याला घराघरामध्ये गावागावामध्ये वागचौरे साहेबांचे चिन्ह हे मशाल आहे हे पटवण्याचं काम तिथपर्यंत जायचं, कारण की त्याच्यावरती बॅलेट पेपर मशाल चिन्ह पण वेगळ्याच पद्धतीचं आहे, त्यामुळे हे दाखवावं लागेल आपल्याला हे असं चिन्ह आहे. तेव्हा आपल्याला प्रत्येक माणसाला मतदान जाताना हे चिन्ह दाखवावं लागेल. चिन्ह दाखवून हे वागचौरे साहेबांचं चिन्ह आहे, त्याच्या पुढे बटन दाबा, कारण की चांगल्या वातावरणाचा फायदा आपण सुद्धा घेतला पाहिजे. आणि वातावरण खूप चांगलं आहे, वागचौरे साहेब निवडून येणार आहे, पण आपल्या निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रत्येकाचे हात लागले पाहिजे. वागचौरे साहेब निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार भविष्य विधानसभेला फायदा होणार आहे, वरती देशामध्ये फायदा होणार आहे. आणि भविष्यामध्ये गोरगरीब सरकार जर आणायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. म्हणून आता ही आपली प्राथमिक बैठक आहे, भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण ही प्राथमिक बैठक घेतली आहे. त्या दिवशी आपण थोरात साहेबांच्या माजी मुख्यमंत्री आमदार थोरात साहेबांच्या संघटनेला खूप मोठी बैठक झाली, ते सुद्धा आपण नियोजन 300 लोकांचंच केलं होतं, पण 3000 लोक आले. म्हणजे लोक उत्स्फूर्त आहेत, त्या उत्स्फूर्तपणाचा आपण फायदा घेतला पाहिजे. गावोगाव मतदानाची टक्केवारी, लोकसभेमध्ये मतदान घडवण्याचा लोकांचा निरुत्साह असतो, आपण लोकांमध्ये मतदान टक्केवारी कशी वाढेल, टक्केवारी वाढली तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोल असतो, म्हणून टक्केवारी वाढली पाहिजे. टक्केवारी वाढण्यासाठी आपण मतदान कुठं बाहेर असेल पुढं असेल ते बोलून मतदान कसं घडवलं जाईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. करायचे आजची बैठक ही आपली प्राथमिक बैठक झाली, पण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावगाव जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे, आपल्याला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 13 तारखेला मतदान आहे आपलं, बरोबर ना, 13 मेला आता जवळजवळ आता दिवस कमी राहिलेत, 26-27 दिवस राहिलेत. म्हणून या 26 दिवसामध्ये प्रत्येक घरात जाऊन वाडी वस्तीवर आपला प्रचार करून वागचौरे साहेबांचं चिन्ह पोहोचवायचं आहे आणि वागचौरे साहेब खासदार निवडून येण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचे. आपण सर्वजण एकत्र आलात आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माजी आमदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्यक्रम असंच एकत्रित पद्धतीत राहून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आपण सर्वजण थोड्याशा याच्या फोन करून सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कायम काँग्रेस आणि मागच्या वेळेला आपण राष्ट्रवादी याच्या पाठीमागं कायम राहिलेला आहे. कायम या भागातल्या एकूण एक मतदाराला इंदिरा गांधीचं, राहुल गांधींचं पंजा आणि शरद पवारांचं असलेलं घड्याळ हे माहिती आहे. या निवडणुकीला ज्या वेळेला आपण सामोरे जात आहोत त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, यांची निशाणी ही मशाल चिन्ह आहे. मशाल चिन्ह जर का आपण असं बघितलं तर हे चिन्ह जे आहे हे चिन्ह आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. मतदारापर्यंत घेऊन जाणं म्हणजे आपण एखाद्याच्या घरी जातो, घरातला प्रमुख व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला आपण भेटतो, त्याच्याशी 2 शब्द बोलतो, त्याला आपण पॅम्पलेट देतो, हँडबिल देतो आणि आपण पुढे निघून जातो. पण त्या घरातला त्याचा मुलगा, त्या घरातली त्याची बायको, काही महिला असतात, त्याच्यापर्यंत आपण जात नाही. त्यामुळं यंदाची ज्या निवडणुकीमध्ये जे आहे तर ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे चिन्ह आपल्याला घेऊन जायचंय आणि प्रत्येक व्यक्तीला समजून सांगायचंय. लोकांच्या मनामध्ये पक्क बसलंय की हे जे सरकार सध्याचं आहे ते शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं सरकार नाहीये. गेले 10 वर्षापासून आपण बघतोय आपली काय परिस्थिती झालेली आहे ती प्रत्येकाला माहिती. आज शेतीमालाला बाजारभाव नाहीये, शेतकरी कष्ट करतो, पिकवतो,
चांगलं जर का वातावरण असलं, रोगराई नसली तर पीक चांगलं येतं. आणि ज्या वेळेला पीक चांगलं येतं त्यावेळेला भाव पाडले जातात. कांद्याची निर्यात बंद केली, तेलबिया असतील त्याची निर्यात बंद केली, बाहेरून स्वस्तामध्ये माल आणायचा, इथं विकायचा. टोमॅटो आपल्याला माहिती आहे टोमॅटोची काय परिस्थिती. 2020ला कोविड आला, त्यावेळेला टोमॅटो वरती जो व्हायरस आला त्याच्यानंतर आपल्याला 2 वर्ष 3 वर्ष गेले. त्यानंतर कुठं तरी मल्चिंग वरती टोमॅटो व्यवस्थित यायला लागला. पण हा टोमॅटो येत असताना दुर्दैव असं आहे की त्या टोमॅटोच्या पिकावरती भरपूर खतं, भरपूर औषधं मारून ज्या वेळेला फळ येतं आणि 2-3 दिवसांनी फळ काढायचं ठरलं तर अशा वेळेला व्हायरस येतो आणि फळ जातं. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की वातावरण चांगलं असेल, पिकं चांगले आले तर हे सरकार बाजारभाव पाडतं. आणि ज्या वेळेला पिकं चांगले येत नाही त्यावेळेला आपल्याकडे बघतही नाही. ज्या गोष्टी आहेत त्या कायम आपल्या विरोधात राहिलेल्या. आज आपण बघतोय की काही आता मगाशी सांगितलं की 6,000 रुपये आले. राज्य शासनाने पण आता निवडणूक आहे म्हणून तेही 6,000 रुपये टाकायला लागले, 12,000 रुपये द्यायला लागले. पण जर का आपण एखाद्या शेतात नांगरणीपासून डिझेल असेल, त्याच्यानंतर आपण बियाणं असेल, त्याच्यानंतर आपण बघतो खतं असतील, औषधं असतील, या सर्वांचा वरचा जर का खर्च आपण बघितला ना तर 1-1.5 लाख 2 लाखापर्यंत तर छोट्या शेतकऱ्याचा पण जातोय. आणि त्याचा जीएसटी जर का बघितला तर 25-30 हजार 40,000 रुपयापर्यंत जातो. हे सरकार करतंय काय? तुमच्याकडनं 25,000 40,000 रुपये घेतोय आणि देतोय काय? 12,000 रुपये 6,000 रुपये देतोय. म्हणजे आपलाच खिसा कापायचा, आपलाच खिसा मारायचा आणि त्याच्यातून 12,000 रुपये द्यायचे. उद्या जाऊन जर का आपण म्हणायला जरी गेलो की कांद्याचे भाव पडलेत, दुधाचे भाव पडलेत. आज जर का आपण बघितलं तर परदेशामध्ये दुधाच्या पावडरला फार डिमांड आहे, फार भाव आहे. पण हे सरकार परदेशात माल पाठवून देत नाहीये. आणि जर का हे सरकार परदेशात माल पाठवून देत नाहीये, आपण म्हटलं बाजार भाव पडले तर ह्याचेच लोक म्हणतात की तुम्हाला 12,000 रुपये दिलेत ना, गप्प पडा. बोलू देतात का आपल्याला? नाही बोलू देत. ही काय परिस्थिती आलेली. आज एखादा शेतकरी शेतामध्ये पीक लावतो, कांदा लावतो, त्याच्या डोक्यात असतं भाव चांगले येतील, 40 रुपयापर्यंत जाईल, 30 रुपयापर्यंत जाईल भाव. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं एवढे पैसे होतील आणि त्या पैशातून काहीतरी आपण करू, एखाद्या घरात एखादी खोली बांधायची, खोली बांधू, पोरांचं शिक्षण करू, पोरीचे लग्न वगैरे काय असले तर त्याची काहीतरी तजवीज करून ठेवू. या सर्व गोष्टींचा ज्या वेळेला स्वप्न बघत असतो, विचार करत असतो आणि ज्या वेळेला आपला माल येतो, तुम्ही बघा कोणताही माल आपला आला की त्याच्या 10 दिवस पहिले बाजारभाव पडायला सुरुवात होतो. त्यामुळं यंदाची निवडणूक जी आहे ती यंदाची निवडणूक ही आपल्याला याच्या पुढे जगायचंय का मारायचंय एवढाच आपण विचार करायचा. आपण फार दिल्लीचा विचार, देशाचा विचार जो आहे ना तो होत राहील, ते करणारे लोक आहेत. या सरकारने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्णपणे आपल्या विरोधातले आहेत. आणि जर का आपण यंदाच्या वेळेला व्यवस्थित पद्धतीने मतदान केलं नाही तर आपल्या घरातली पुढची पिढीच आपल्याला माफ करणार नाही. ते म्हणतील हे काय करून ठेवले. ते सरकार तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत, काही ना काहीतरी देत राहणार आहे. बिस्किट देणार, गोळ्या देणार, चॉकलेट देणार. 2014ला दिले होते 15 लाखाचं चॉकलेट. लोकांच्या चपला घासून गेल्या बँकेत, अकाउंट मध्ये पैसे आलेत का नाही बघून, तरी पैसे आले नाही. आणि काय सांगितलं होतं त्यांनी? कुणाचे पैसे काढून देणार होते? काळा पैसा काढून देणार होते, भ्रष्टाचारांचे काढून देणार होते. आणि मग आता काय अडचणी, सगळे तर त्यांच्याकडेच गोळा झाले ना, घराचे गोळा त्यांच्याकडनं द्यायचे ना. सगळे कुठे गेले आता? सगळे त्यांनीच गोळा केले पैसे. एखाद्या हॉलमध्ये अख्खे डांबायचे आणि एकेकाला चांगलं करून टाकायचं, घ्यायचे पैसे सगळ्यांकडनं काढून आणि द्यायचे वाटून पैसे. या सरकारला काही करायचं नाहीये. त्यांचे मागे नेते अमित शहा म्हटले होते की आम्ही खोटं बोलतो, जुमला, राजकीय जुमला. अशा पद्धतीनं त्याच्यामुळं आपल्याला आपल्यासाठी, आपल्या कुटुंबाचं चांगलं होण्यासाठी, आपल्या पिढीचं चांगलं होण्यासाठी, पुढच्या पिढीचं चांगलं होण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीला
पूर्ण सारासार विचार करून आपल्याला चांगल्या पद्धतीने मतदान करावं लागेल. या सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना ह्या पूर्णपणे फेल गेलेल्या योजना आहेत. आता तुम्ही मध्ये ऐकत असतील ते अग्निवीर म्हणून त्यांनी एक योजना काढली. म्हणजे एखाद्या पोराने वयाच्या 15व्या 16व्या वर्षी त्याला वाटतं की सैन्यात जायचं, तो बिचारा अकॅडमी लावतो, अभ्यास करतो, 17व्या 18व्या वर्षी कुठेतरी तो सैन्यात जातो, 2 वर्ष कष्ट करतो, सकाळीच उठतो, पळायला जातो, व्यायाम करतो, दिवसभर अकॅडमी करतो, ट्युशन लावतो, शिकतो, लेखी परीक्षेची तयारी करतो. इतकी तयारी करून ज्या वेळेला तो 17व्या 18व्या वर्षी सैन्यात जातो, आपल्या घरातले बरेच पोरं सैन्यात जातात, आपल्या घरातून तिकडूनही जातात बरेचसे लोक सैन्यात, आणि ज्या वेळेला तो सैन्यात जातो त्यावेळेला घरच्यांना फार आनंद होतो. आपला पोरगा चांगल्या मार्गी लागला, आपला पोराचं आता भलं होणार. वयाच्या 20-21व्या वर्षाचा तो होतो, आई वडील विचार करायला लागतात, आता चांगलं त्याचं स्थळ बघावं, लग्न करून द्यावं, आपली म्हातारपणाची चांगली सोय करून द्यावी. काय परिस्थिती होती? 18व्या वर्षी लागला, 22व्या वर्षी तर सरकार त्याला रिटायर करून परत पाठवून देते. काय करणार आहे तो? आल्यानंतर काय करणार आहे? देतं काय तर लाख रुपये देतं. मगाशी आपण जीएसटीचा हिशोब लावला, ते लाख रुपये तर असेच परत त्यांच्याकडे जाणार आहे. तुम्ही विचार करा, आपण शेती करतोय, आयुष्यभर शेती केली, आपल्याला जे काय कळतं ते शेतीतलंच कळतं, आणि उद्या जर का तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही शेती करायची नाही, दुसरं काहीतरी करा, फॅक्टरीत जा, अजून काहीतरी करा, जमणार आहे का आपल्याला? नाही जमत. मग त्या पोराने काय करायचं? तो पोरगा इतका निराशेच्या गर्तेत जातो, त्याचं काही पुढं भविष्य अतिशय अंधारमय होऊन जातं. ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे. जे काही ध्येय धोरणं या सरकारचे आहेत ते ग्रामीण भागाचे आपल्या सर्वांच्या विरोधातले हे ध्येय धोरण आहे. मी आपल्या सर्वांना आता विनंती करतो की आपले जवळजवळ 21 बूथ आहेत. या 21 बूथ मध्ये आपल्याला प्रत्येकाला 4-4 कॉर्नर मिटिंगा घ्यायच्या, आणि जो मतदार आहे ना त्या मतदाराला चिन्ह जे आहे ते एकदम पटवून सांगायचं. आपण शाळेत गेलोय, पहिलीला गेलो, बालवर्गात गेलो, शिक्षक काय म्हणतो? अननसाचा, बरोबर आहे? इथं असं लिहिलेलं असतं, अननसा फोटो असतो, त्याच्यावरती बोट ठेवतो ना अननसाचा. किती पक्क बसलं? आज प्रत्येकाच्या इतक्या 50-60 वर्षानंतर पण प्रत्येकाला पक्क झालंय. आपल्याला पण प्रत्येक मतदाराकडे जायचंय आणि त्याला समजून सांगायचं, हा मशाल मशालीचा. अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रचार केला ना तर ते चिन्ह बरोबर पक्क डोक्यात राहणार आहे. पुढचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे, ते चिन्ह जे आहे ते लोकांना त्याचं माहिती आहे, बरोबर आहे, पण आपल्याला आपलं चिन्ह घेऊन जायचंय. आणि ही जी परिस्थिती आहे, जे आता सगळं चाललेलं आहे, ते आपल्याला सगळं पूर्णपणे हे जर का बदललं नाही तर पुढचे वर्ष, पुढचे 5 वर्षांनी जर का आपण परत निवडणुकीच्या प्रचाराला पुढच्या पंचवार्षिकला बसलो ना तर आपली परिस्थिती, आज जे चेहरे थोडेफार जरी टवटवीत दिसत असतील ना ते पुढे तुमचे फार काळवंडलेलेच असतील. किती जण येतील काय येतील माहिती नाही. इतकी भयानक परिस्थिती, भयानक, प्रत्येकाच्या घराचं अर्थकारण हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक आपण आपल्या स्वतःचं घरदार चांगलं व्हावं, आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, हाच स्वार्थ, मी तर म्हणेल हा स्वार्थ प्रत्येकाने मनात ठेवावा. आणि ह्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. काय परिस्थिती आहे, बरोबर आहे, ईडी आणून त्या माणसाला जाम करून टाकतात. आपल्याकडे पण आहे ना ईडी, आहे का नाहीये? अनुभवलेली आहे ती. तो तुम्ही गडकरी साहेब तुम्ही आणवले ना, तो ईडीचाच प्रकार आहे हा. अशा प्रकारे जर का हे चाललेलं राहील तर हे सगळं चुकीचं होणार आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण खूप चांगल्या संख्येने, बहुसंख्येने गोळा झालेले आहात. चिन्ह हे शेवटच्या माणसापर्यंत आपण घेऊन जावा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि येत्या 13 मेला चांगल्या पद्धतीने आपल्याला मतदान करायचंय. आपण मतदार जे आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये, सगळ्या कार्यकर्त्यांना आपण मतदार वाटून दिलेले आहेत.
त्या कार्यकर्त्यांनी त्याच्या वाट्याला जे काही मतदार आले असतील त्या प्रत्येक मतदारापर्यंत जायचंय. त्या मतदारापर्यंत जाऊन एखाद्याच्या घरातला कुणी नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त कुठं पुण्याला मुंबईला असेल तर त्या कुटुंब प्रमुखाच्याच फोनवरनं त्याला फोन लावायचा आणि त्या मतदाराला त्या पोराला त्यांना सांगायचं की बाबा आमच्यावरती जबाबदारी साहेबांनी टाकलेली आहे आणि तुला 13 तारखेला मतदानाला यावं लागेल. 13 तारखेला सार्वजनिक सुट्टी आहे. 12 तारखेला रविवार आहे. रविवारी पण सुट्टी असते. त्याला आदल्याच दिवशी बोलून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून घ्यायचं. ही निवडणूक आहे ना, आपण अनेक निवडणुका करत राहतो. ग्रामपंचायती करतो, जिल्हा परिषद करतो, गावातल्या सोसायट्या करतो. आपला जोर कोणत्या निवडणुकीवर जास्त असतो? ग्रामपंचायतीवर. पण आत्ताची जी निवडणूक आहे ना, आत्ताचे जे प्रश्न आहेत ना आपले, शेतीमालाचे असतील, बाजारभावाचे असतील, खताचे असतील, जीएसटीचे असतील, हे प्रश्न सोडवायला आपल्याला खासदारच पाहिजे. आपल्याला सरपंचाच्या हातात काही गोष्टी नाहीयेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्या हातात गोष्टी नाहीयेत. त्यामुळे ही निवडणूक आपण आपल्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीच्या तोडीस तोड आपण जर का पळालो आणि त्या पद्धतीने मताची टक्केवारी करून घ्यायची. अनेक मतदार जे आहेत ते मतदार शोधून काढा तुम्ही आणि चांगल्या पद्धतीनं, जसं ग्रामपंचायतीचं 90-95% मतदान होतं ना, तसं मतदान आपण आपल्या घराचं भविष्य चांगलं सुरक्षित करण्यासाठी करावं. एवढंच मी आपल्याला आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. तर यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह बोटा गट व आंबी खालसा गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.